हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त उन्हामध्ये न सुकवता अगदी झटपट अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची आवळा कँडी बघणार आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो आवळे घेतलेत, स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि आपल्याला त्याला उकडून घ्यायचे। साधारणपणे 14 ते 15 मिनिटात आवळे छान उकडले जातात। आता त्यामधली बी काढून घ्यायची आहे आणि अशा फोडी मोकळ्या करून घ्यायच्यात। तर या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून पाणी अजिबात न वापरता मिक्सर चालू बंद करत याची अशी प्युरी करून घ्यायची आहे। थोडा वेळ लागतो पण छान आवळा मस्त बारीक होतो। आता सगळा आवळा छान मी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तूप घातलेला आहे। आता या तुपामध्ये ही जी पेस्ट केलेली आवळ्याची ती घालून घ्यायची आणि 1 किलो आवळ्यासाठी मी इथे अर्धा किलो गूळ वापरलेला आहे। तर हा फोडून घेतलेला गूळ या पद्धतीने छान आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। आपण पुरण जसं परततो की नाही सेम त्याच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता जेव्हा गूळ परतत असतो तेव्हा तो पातळ होतं मिश्रण आणि त्याच्यानंतर ते घट्ट व्हायला सुरुवात होते। तर इथे बघा गूळ पूर्णपणे वितळला गेला आहे आणि छान हे मिश्रण मस्त रंग तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आला आहे। त्यानंतर अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। मी थोडंसं मिश्रण चाखून बघितलं तर मला थोडंसं अजून आंबट वाटलं, तर यासाठी मी इथे पाववाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही थोडासा गूळ सुद्धा यामध्ये जास्त वाढवू शकता। त्यानंतर यामध्ये घातलेली आहे 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा लाल तिखट। आता तुम्हाला जसं हे झणझणीत किंवा जसं हवं असेल तसं तुम्ही मिरची पावडर कमी जास्त करू शकता। लहान मुलं खाणार असतील तर काश्मीरी लाल तिखट वापरा, जेणेकरून रंगही छान येईल आणि लहान मुलांनाही व्यवस्थित खाता येईल। तर या पद्धतीने बघा आता मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। सतत हलवत या पद्धतीने परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर इथे साधारण 25 ते 40 मिनिट हे मिश्रण मी मंद आचेवर छान परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एका ताटामध्ये याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत मी इथे पिठी साखर करून घेतली। आता कोमट झालेलं आहे मिश्रण, हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे या पद्धतीने गोळी करून आपल्याला ठेवायचे आहे। आता इथे मी लगेच या पिठी साखरेमध्ये या गोळ्या घातल्या, पण तुम्ही तसं करू नका। शक्यतो या गोळ्या करून एका ताटामध्ये ठेवा आणि थंड झाल्यानंतर या पद्धतीने पिठी साखरेमध्ये कोट करून घ्या, जेणेकरून अजिबात खराब होणार नाही, त्याला पाणी सुटणार नाही आणि अगदी वर्षभर काय 2 वर्ष म्हटलं तरी या मस्त गोळ्या टिकतील। पण घरात या केल्या अगदी 1 ते 2 महिन्यात संपूर्ण जातात, एवढ्या छान या चटपटीत अशा गोळ्या तयार होतात। तर अशा पद्धतीने इथे बघा मस्त आपली आवळा कँडी आंबट गोड तिखट चवीची आवळा कँडी छान तयार झालेली आहे आणि अगदी झटपट तयार होते। इथे बघा परतण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ सोडला तर रेसिपी खूप सोपी आहे, कोणीही तयार करू शकतं। आणि अशा पद्धतीने इथे आपल्या मस्त आवळा कँडी मी इथे करून घेतलेल्या आहेत। इथे बघा एक टीप फक्त लक्षात ठेवा की आवळा कँडी आपली ही जे गोळे बनवतोय आपण ते आपल्याला कोमट मिश्रणाचे बनवून घ्यायचे आहेत आणि हे गोळ्या ज्या बनवलेल्या आहेत त्या थंड झाल्यानंतर आपल्याला पिठी साखरेमध्ये छान कोट करून घ्यायच्यात, जेणेकरून याला 6 महिने 1 वर्षभर काही होत नाही, आरामात टिकतात। तर इथे आपली मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची चटपटीत आवळा कँडी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान चटपटीत रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या आपल्या उन्हात न सुकवता चटपटीत आणि वर्षभर टिकणाऱ्या आवळा कँडीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन आणि छान खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत छान रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय। बाय बाय।